तुकोबरा बोलतात ते सुख तुम्ही कदाचित पाहिलं नसेल, तुम्ही वरून संत पाहिले असेल. पायाच्या जवळ मिळेल सुखच मिळेल. पायाच्या जवळचं सुख प्राप्त करण्याकरता मी सांगतो तिथेच जा. हे तो एक अभंगाचं पहिलं. हे तो एक संता ठाई लाभ पाही उत्तम. उत्तम लाभ हवा असेल हे तो एक संता ठाई. कळाले महाराज आम्हाला तेव्हाच लावले संत संत संत. सांगा आम्हाला, आम्ही कलियुगातली माणसं आहोत. आम्हाला जर त्या ठिकाणी त्यांच्यापासून फायदा नसेल आम्ही त्यांच्यापर्यंत जाणार नाही. लक्षपूर्वक ऐका. जर व्यापार आपण करत असाल तर त्या व्यापारामध्ये जर नफा असेल तर तो व्यापार सफल आहे. बरोबर आहे ना. तो व्यापार सफल आहे नवले महाराज. परंतु त्या ठिकाणी महाराज असं म्हणतात का त्या व्यापाराला जर सफल करायचा असेल तर त्याच्याकरता तुम्हाला काहीतरी म्हणावं लागेल, काहीतरी समर्पण करावं लागेल. पहा एक उदाहरण देतो आणि पटकन पुढे जातो. एक छोटस लेकरू घराच्या बाहेर खेळत असताना चालले का दादा तुम्ही? येऊ द्या मला पण येऊ द्या. थोडस चिंतन मांडायला सुरुवात झाली की एक 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 घ्यायचं असतात. लक्षपूर्वक ऐका. आता कोणी उठू नका. सगळ्यांना हसवतो तुम्हाला, काळजी करू नका. काय सांगावं चला मला पुढे जायचंय. छोटस लेकरू घराच्या बाहेर खेळत होतं. ते छोटस लेकरू घराच्या बाहेर खेळत असताना त्याचा पप्पा आला. त्याचा पप्पा आल्याच्या नंतर त्या पप्पाने त्याच्याकडे पाहिलं. दोघा जणांची नजर झाली. आता ते पोरग त्या बापाला पाहून म्हणू लागलं, ओ मामा मला घ्या. असं म्हणल्याबरोबर त्या ठिकाणी त्या बापाने त्या मुलाकडे पाहिलं. पोरग त्या ठिकाणी घाणीने भरलेलं होतं. सकाळी सकाळी उठलेलं, गंगा यमुना वाहत आहे, दुधाचा काला टेरीवर सांडलेला, आजूबाजूला गणगण गणगण माशा. आणि असं असलं तर स्वतःच असलं तरी लोक घेत नाही. त्याने त्याला दुरकारून लावलं आणि घरामध्ये निघून गेला. थोड्या वेळाच नंतर त्याची आई आली. त्या आईने त्या ठिकाणी त्याला त्याची घाण नाही पाहिजे. मग उचललं त्याला, एक बाथरूम मध्ये नेलं, सुंदर प्रकारची आंघोळी घातली, त्या मुलाला नटवलं, थटवलं, सुंदर प्रकारचे कपडे घातले आणि महाराज गन पावडर केल्याच्या नंतर त्या मुलाच्या त्या ठिकाणी गालावरती काजळाचा टिपका दिला. आता पोरगा असं बैठकीत सोडलं बाबा. आता त्याचा बाप बैठकीत बसला होता.
त्या बापानं त्या ठिकाणी त्या मुलाकडे पाहिलं. गुटगुटी त्या ठिकाणी सुंदर होऊन आलेलं पोरग पाहिल्यावर त्याला मोहन आवरलं. तसेच छोट कुणाचंही लेकरू असू द्या, कुरळे केस, सकाळी सकाळी गल्लीना पडून त्या गन पावडर झालेलं, कोणालाही वाटतं त्याला घ्यावं, त्याची पापी घ्यावी, कोणालाही असं कधी घडलं का? 80 वर्षाचे आजोबा चालले वाटेन आणि मग एक तरुण मुलगा म्हणतो, ओ बाबा, लय दिवस झाली तुमची माझी भेट नाही, इकडे या, एक पप्पी द्या बरं. असं म्हणत का? अजिबात म्हणणार नाही. महाराज छोटस लेकरू आहे आणि त्या लेकराकडे पाहिल्याच्या नंतर बापाला मोह आवडला. आता बाप पोराला म्हणला, ए बाब्या, अरे चल चल चल, एक पप्पी दे बरं. पोरग म्हणला, हात आता नाही येणार. ज्या वेळेस पोरग गाणीनं भरलेलं होतं त्यावेळेस त्याच्या बापानं घेतलं का? बोला, अजिबात नाही. ज्या वेळेस पोरग चांगलं होऊन आलं, ते सजून आलं, त्यावेळेस त्याच्या बापानं त्याला, बोला ना, ज्या वेळेस पोरग चांगलं होऊन आलं त्यावेळेस त्याच्या बापानं त्याला स्वतःहून स्वीकारलं. बरोबर? तसं आपण सर्वजण गाणीनं भरलेलो आहोत आणि आपल्या सगळ्यांची घाण धुण्याकरता आपली सुद्धा एक आई आहे आणि त्या आईचं नाव विश्व माऊली ज्ञानोबा आहे. हे माऊली ज्ञानोबा आहे. आपल्या सर्वांची घाण धुण्याकरता आपल्याला 20 दिवसाचा प्रवास करवते. आळंदी ते पंढरपूर अशा प्रकारचा प्रवास केल्याच्या नंतर चंद्रभागेचं पवित्र स्नान घालते. भक्ती, ज्ञान, वैराग्य याचे कपडे घालते आणि मग जगन्यन त्या परमात्म्याच्या समोर, पडंग परमात्म्याच्या समोर येऊन आपल्याला पेश करते. त्यावेळेला जगन्यंता परमात्मा, जगाचा मालक पंढरीनाथ भगवंत आपल्याला सुद्धा लेकरू म्हणून स्वीकारतो. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीती. संत कशा करता? भक्ती, ज्ञान, वैराग्याचे कपडे घालण्याकरता. कळालं महाराज? संसारिक जीव आहे, रंगलेला गांधलेला दुःखी पीडित झालेला आहे, जर्जर झालेला आहे. त्या जीवाला सुख हवा असेल तुकोबराय म्हणतात, मी सांगतो तिथे जा. पहा, पहिल्या दिवशी सांगितलं गेलं, म्हणा नामचिंतन करा. शेवटच्या दिवशी तेच म्हटलं जातं की म्हणा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी वासुदेव. शेवटच्या दिवशी म्हटलं जातं, याला तरी यारे लागे, जायचं असेल तर या आणि घ्या. लक्षपूर्वक ऐका. संत सुख देणारे आहेत. तुम्हाला घ्यायचं का नाही तुम्ही तुमचं ठरवायचं. हो, मी नेहमी उदाहरण देत असतो. आमचं नेमकं तिथंच चुकतं. ज्यांना म्हणायचंय, ज्यांच्या पाठीमागे जायचंय, आम्ही त्यांच्या पाठीमागे जात नाही. हा सगळ्यात मोठा अभाव आहे. म्हणून आम्हाला सुख मिळत नाही. हे बघा, डोळे झाकून कोणाच्याही पाठीमागे जा. मी नेहमी सांगत असतो, डोळे झाकून कोणाच्याही पाठीमागे जा. रोणाकर जरा बारीक ऐका, कोणाच्याही पाठीमागे डोळे झाकून जा, पण एकदा डोळे उघडून बघा की ते माऊली ज्ञानोबाराय आहेत का, ते तुकोबाराय आहेत का, ते त्या ठिकाणी नामदेवराय आहेत का, ते संत गजानन महाराज आहेत का, हे एकदा डोळे उघडून बघा आणि मग डोळे झाकून जा. सुख हवंय, कुणाच्या पाठीमागे जायचंय हे कळायला हवं. विठ्ठल अलीकडे लोकांनी स्वरूप ठरवलं या गोष्टीचं. आणि स्वरूप असं ठरवलं, टीव्हीवरती पाहून आम्ही ठरवायला लागलो की आमचे गुरु हे, आमचे संत ते. पहा, सकाळी सकाळी आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी लुंगी लावलेली,
आणि हातामध्ये पेटी आणि ती पेटी वाजवत ती गावामध्ये येतात. भस्म लावले, काकेमध्ये झोळी, वन वन मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ बाबा जन्मले उखंड्यात. असे गावामध्ये आले की आमच्या महिला मंडळ तर बाप बाप विचारूच नका. महाराज त्या ठिकाणी लगेच बाबा धन धान्य देऊ बाबा, काय देऊ बाबा तुम्हाला. हे बघा, तुमची श्रद्धा असावी पण तुमची अंधश्रद्धा अजिबात नसावी. माता मौल्याने श्रद्धा पराकुटीतला असावी परंतु अंधश्रद्धा नसावी. हो, ते पुढे गेल्याच्या नंतर मग ते बाबा सांगतात, बाबा सांगा आमचं भविष्य. ते बाबा सांगतात, माय तुझ्या कमरेत दुखतो, तू काळा कपडा घालू नको. तुझी सासू तुला काळ्या पाण्यात काढते. ती म्हणती बाबा बरोबर आहे, काहीच चूक नाही बाबा, काहीच चूक नाही बाबा, अगदी बरोबर आहे. सांगा तुम्हाला दूध देऊ, चहा देऊ, काय देऊ तुम्हाला सांगा. लक्षपूर्वक ऐका. साधू हा त्याच्या साधनेने ओळखला जातो. साधू त्या ठिकाणी त्याची जात विचारू नये, त्याचं त्या ठिकाणी गोत्र विचारू नये. त्याचं खऱ्या अर्थाने जर जगणं कुणा करता असेल आणि मरणं कुणाचं असेल, कुणा करता असेल तर मला असं वाटतंय जगाच्या कल्याण संघाच्या विभूती देह कष्टविती परोपकार. एक कष्टविता देह पण कोणा करता, पोटाची कळगी वाढवण्याकरता. विठ्ठल अलीकडे लोकांनी सगळं स्वरूप ठरवलं. महाराज म्हणतात जे जे साधू आहेत ते साधू त्या ठिकाणी त्याच्या अनुभवावरून साधू बोध झाला तो गेला आईचा मुरडा. हरिपाठ म्हणता ना तुम्ही, हरिपाठाला किती लोक असतात, हात वर करा. एकच जण असतो का, सगळेच असतात. चला मला सगळेच असतात असं म्हणावं लागेल. ऐका ऐका, हरिपाठामध्ये सुंदर प्रमाण आहे. साधूच्या संगतीत गेलं की जीवनाची गती वाढते. संताचे संगती म्हणो मार्ग हरिपाठामध्ये आपल्याला सर्वांना मौलिक ज्ञानोबांनी सूचित केलं, दार्शनिक केलं की बाबांनो ते संत आहे की त्यांच्या संगतीत गेल्याच्या नंतर आपल्या जीवनाची गती वाढल्याशिवाय राहत नाही. हो, काय काय वाढेल हो, धन संपत्ती पैसा अजिबात नाही. मग परमार्थाकडे जाण्याची गती वाढल्याशिवाय राहणार नाही. जे आपण कमवतोय ना ते एक दिवस जाणार आहे. हिंदी भजन आहे पण अत्यंत गोड आहे. पहा, संतांनी दिलेलं वचन आणि संतांनी आपल्याकडून करून घेतलेला परमार्थ कोण्या दिवशीला कामाला येणार आहे. आपण साचवतो ना, धन आपल्याकडे संचय करतो ना, त्या संचयाचा परिणाम अर्थात आपल्या जीवनामध्ये काही प्रकारचा एक प्रकारचा होणार नाही. का? कारण मृत्यू समीप असेल आपल्याला ते कामाला येणार नाही. सज धज के जिस दिन मौत की, सज धज के जिस दिन मौत की शहजादी आएगी ना सोना काम आएगा
ना चांदी आएगी। मिट्टी की काया मिट्टी में हरदम समाएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी। महाराज पुण्यादास महाराज तुकड्यादास महाराजांच्या परंपरेमध्ये गायला जात होतं की तुम्हाला जे कामाला येणार आहे त्याचा संचय करा। पहा ना तुम्ही, आमच्या सर्व महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे। सगळ्या महिला एकमेकीला म्हणतात, सुमन अक्का खाऊन घ्याव, पिऊन घ्याव, चांगलं घ्यायचं जाव, चांगलं अंगावर घालत जाव, चांगलं राहत जाव। त्या सुमन अक्का म्हणतात, नाही इथं असं तर कोणी इथल्या नाही ना, आमच्या इकडच्या, आमच्या इकडचं केल्यावर तुमच्या इकडच्या, दुसऱ्या आणायचं कुठून? चला महाराज त्या ठिकाणी ती ताई त्या एकमेकाला आई बोलतात, एकमेकाला सांगतात, चांगलं खात जाव, चांगलं राहत जाव। तरी देखील त्या म्हणतात, नाही नाही आता संचय करून ठेवायचा, आणि मग सून आली की मग बसून खायचं, सून आल्याच्या नंतर बसून खायचं। तुमचं कसं होतं माहितीये का? मोहळ माहितीये का तुम्हाला? मोहळ, मोहळाच्या मधमाशा काय करतात? गोळा करून घेतात चौकून, आणि सगळं गोळा करून ठेवल्याच्या नंतर काय होतं? कोणीतरी येतो, धुपन करतो, आणि धुपन केल्याच्या नंतर सगळं हुडून घेऊन जातो। यांचं तसंच होतं, सुनबाई आली की डोळे आंधळे करतील, सगळं हुडून घेऊन जात। मला सांगायचं काय, जो संचय केला सोना आदमी को सोने नहीं देता। एक उदाहरण देतो, पटकन पुढे जातो। मला सांगा, या मंडपामध्ये एका महिलेच्या गळ्यामध्ये काळ्या मण्याची बोट आहे आणि एका महिलेच्या गळ्यामध्ये 2-3 तोळे सोनं आहे। कोणत्या महिलेला चांगली मंडपात झोप लागेल? किती गोड उत्तर दिलं बरोबर। असे माणसं प्रत्येक ठिकाणी भेटतात। काळ्या मण्यावरीला शांत झोप लागेल याच्यात काही शंका नाही। मला सांगायचं काय, सोना आदमी को सोने नहीं देता। तुमचं नाही, ते माझंही नाही, ते कुबेराचं आहे, आणि हा देह काळाचा आहे। देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? देता देवविता, नेता नेवविता, येथे याची सत्ता आहे ना। सत्ता कोणती आहे? महाराज म्हणतात, त्या साधू संत या संतांच्या सानिध्यामध्ये जा। तुमची सत्ता जोपर्यंत त्या शरीरावरती आहे तोपर्यंत जसे राजा परीक्षितने 7 दिवसामध्ये अंतकालीच्या वेळेला मृत्यू समीप आलेला आहे, आणि अशा स्थितीमध्ये, अशा आदेशामध्ये 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्पदंश येणार आहे। पण त्या अगोदर संतांचे चरण धरलेले आहे। परिणाम एवढाच आहे, सुखाला प्राप्त झालेला आहे, लाभाला प्राप्त झालेला आहे। कोणता तो लाभ आहे? महाराज म्हणतात, त्याच्या जीवनामध्ये आसच शिल्लक राहत नाही। तो लाभ फक्त संतांचं दास म्हणून घेण्यात होतो, अभंगाचं दुसरं
झालं पाहिजे. देवाचं दास होण्याकरता आचारसंहिता आहे, संताचं दास होण्याकरता आचारसंहिता नाही. सर्वांनी प्रेमाने, मोठ्या प्रेमाने म्हणविता त्यांचे दास. सर्वांनी उंच हात करायचे, महिला पुरुष सगळे उंच हात करायचे सगळे. ये होईल बात, जरा थंडी येईल सगळ्यांना, जरा हवा लागेल सर्वांना, नाही म्हणविता त्यांचे दास. उंच हात करा. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एक चारी बाजून सर्वांनी भजन करा. विठोबा तुम्ही जेवढ्या जोड्यात टाळ्या वाजवल्या थोडं तुमच्या जीवनामध्ये, सर्वांच्या जीवनामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य, आरोग्य सर्वांचं सुदृढ हो. मी सांगतो पहा, मला थोडंफार कळतं, भविष्यही सांगत असतो थोडंफार. पहा, आपली ही मध्यभागीची रेष आहे तर आपल्या हातावरची ही मध्यभागातली रेष जेवढी लांब असेल तिथली मध्यभागातली जेवढ्या माणसाकडे पैसा जास्त असतो बघा हो, जेवढी जोरात आपण टाळी वाजवली ना तेवढी ती रेष लांब होती. आता वाजवा बरे वाट्यावर बोलते तर लेस खूप झाले. इकडे टाळ्या वाजवल्या म्हणजे रेष लांब होती. आपल्या उजव्या हाताच्या, आपल्या उजव्या पायाच्या 2 नंबरचं जर बोट अंगठ्याच्या पेक्षा जर थोडं लांब असेल तर माणसाला 2 बायका असतात. आता नका भूगोल गेल्या चला, तरुण मुलांचं ठीक आहे, म्हाताऱ्यांनी कशाला बघायचं, आता कुठून येणार आहे. महाराज म्हणतात एकदा का त्यांचं दास झालं परिणाम त्या सुखाला प्राप्त झाल्याशिवाय आपण राहत नाही. म्हणविता त्यांचे दास पुढे आस पुढे नाम. जीवनामध्ये कमवण्याची इच्छा नाही, जगण्याची इच्छा नाही, मग पुन्हा करता जगायचं देवन देश धर्मा करता. वृत्तीत बदल होतो, संत सानिध्य विढळ विढळ. भागवताचा वृत्तांत आपल्याला शिकवतो. पुढे आस पुढे ना या शब्दाकरता बोलतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला परत मुद्द्यावरती आणतो. पहा, एसटी कुठेही फिरली तर डेपोत जमा झाली पाहिजे. आणि आता एसटी महामंडळाचे खऱ्या अर्थाने आभार मानले पाहिजे. कोविडच्या काळापासून त्या आजपर्यंत त्या लोकांनी फार सहन केलं आणि आता तर सगळ्यात मोठं त्या ठिकाणी त्यांच्यावर सगळ्यात मोठं सहन करणार एसटी महामंडळ म्हणजे सगळ्यात मोठी संख्या महिला मंडळची. एसटी कारागृह, एसटी त्या ठिकाणी बस स्थानकावरती कीर्तनाला जातोंची संख्या. आणि तुम्ही एसटी मध्ये कोणाला चढू देत नाही, अजिबात नाही, मजाल नाही कोणाची. वारकऱ्याला तर कोणी चढू देत नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. मी एक दिवस बसमध्ये जाण्याचा मला प्रसंग आला. मला पंढरपूरला जायचं होतं. जात असताना एका महिना मी वारकरी ड्रेस मध्ये महाराज असा कुंभ दिला म्हातारीने मला, पाहिला तिकडं माझी म्हणत चढू दे, मला फ्री आहे म्हणे, मला चढू द्या अगोदर. महाराज
सांगायचंय मला तुम्हाला। आश या शब्दाचा अर्थ आहे आपल्या तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये आशा, आकांक्षा, अपेक्षा जर कृष्णा जीर्ण करायच्या असेल तर त्याच्याकरता संत सांगतात त्या मार्गानेच आपल्याला जाता आलं पाहिजे। पहा घडलेला वृत्तांत अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी वनवासा करता निघाले। त्यावेळेला माता कौसल्या सांगते श्रीरामा जाऊ नको ना वनवासा करता, नको ना जाऊ। त्यावेळेला त्या ठिकाणी महाराज श्रीराम प्रभू सांगतात मा रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाए पर वचन महाराज त्या ठिकाणी श्रीराम प्रभूंनी सांगावं मा तुझी आस आहे, तुझी इच्छा आहे त्या तुझा स्नेह तुझ्या जवळ असावा, पण माझी इच्छा आहे हा धर्म वनवासात असावा। रघुकुळाची रीत आहे मा, एकदा का वचन गेलं रे गेलं परत माघारी घेता येत नाही। आई गुरु वशिष्ठांचं आणि त्या ठिकाणी असलेला विशिष्य आहे मा, माझ्या त्या ठिकाणी माझ्या वडिलांनी जे मला वचन दिलेलं आहे त्या वचनाची मला पूर्ती करावी लागेल। संत सांगतील त्या मार्गावरती त्या ठिकाणी देवाला सुद्धा चालावं लागलं। हो बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया आले त्याच्याकरता आले गरजा भेटून महाराज समजले आम्हाला देवाला सुद्धा तेरीची पंथे चांगली गाथा। तेव्हा रामराज्य झालं, तेव्हा रामराज्य झालं। अलीकडे सगळे म्हणतात रामराज्य आलं पाहिजे, रामराज्य आलं पाहिजे। पण माझी विनंती आहे या दिवशी रामराज्य येईल ज्या दिवशी आपले सगळे तरुण बांधव आज इथे उपस्थित आहे, सर्वांना मी विनंती करेल माझ्या सगळ्या तरुणांना विचार करण्याची वेळ आहे। आज जे कीर्तनाला आले, जे कीर्तनाला उपस्थित आहे या सर्व तरुणांची अर्थात जे कीर्तनाला उपस्थित आहे या तरुणांची लग्न होणार, त्यांची लग्न होणार, पण जे आले नाही मी त्यांची गॅरंटी देत नाही। आणि जे काला झाल्याच्या नंतर ताबडतोब त्या ठिकाणी काला झाल्याच्या नंतर जे माळ घालतील महाराजाच्या हातानं त्याचं तर मग 8 दिवसात जमणार। आता ज्याचं त्यानं बघून घ्यावं, आता काय सांगायचं काम आहे। सीझन आता अजून जवळ आहे, आता सीझन संपायच्या मार्गावर आहे, त्याच्या आत हा उपक्रम आपण चालू करा। विचार करून बुद्धी करा दष्टपुष्ट तरुणी बघांनो, अरे विचार करून बुद्धी करा दष्टपुष्ट। लाज बाळगू नका, अजिबात लाज बाळगायचं काम नाही। पुढे आज पुढे ना पण कधी कधी कोणत्या वेळेला लक्षपूर्वक ऐका। मला तर त्या ठिकाणी आमच्या निवृत्ती महाराजांचा अभिमान वाटतो। महाराज त्या ठिकाणी या परिसरातून तिकडे आळंदीला, आताही आळंदीलाच आहेत ना, तुम्ही आळंदीला राहताय हे तुमचं भाग्य आहे। आम्हाला थोडे दिवसच आळंदीला राहायला मिळालं, बाकी माऊलींनी आता सगळं महाराष्ट्र आमच्याकडे आळंदी करून हो तुमचं भाग्य आहे निवृत्ती महाराज, आपण आळंदीला राहतात। माझी विनंती असेल गड्या थोडं बांधवांनो लाज बाळगू नका, अजिबात लाज बाळगायचं काम नाही। आम्ही परमार्थ करत असताना लाज बाळगतो। कष्टाची आणि परमार्थाची सोडा लाज तरुणी बघांनो, अरे कष्टाची आणि परमार्थाची सोडा लाज, अरे जीवनात टाकून ठेवा तुम्ही नीतीची बाज। आता संकल्प करा या धर्म मंडपात आज की तुम्हीच असाल या मायभूमीचे छत्रपती शिवाजी महाराज। पुढे आज या शब्दाचा अर्थ आहे माणूस जन्माला पुन्हा येईल आशेमुळे येईल, माणूस पुन्हा जन्माला येईल आकांक्षेमुळे येईल, पूर्ण करण्याकरता धर्म आणि त्या ठिकाणी देव जर मधात असेल तर ते पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही। सांगायचं काय आहे, संत सांगतील त्या मार्गावरती चालता गेलं पाहिजे, संत सांगतील त्या वचनाला जागता गेलं पाहिजे, तर ते आपल्याला सुख प्राप्त होईल। कळालंय महाराज, आम्हाला मानावं लागेल जसं वृंदावनामध्ये गोपिकांनी सांगितलं देवा नको देव आमच्या जवळ, मथुरेला देव निघून चालला, पुढे आज पुढे ना या शब्दाकरता बोलायला लक्षपूर्वक ऐका, फार महत्वाचं आहे। या आळंदीला शिकलेले महाराज आहे, तुम्हाला अजिबात धोका देणार नाही, तिकडच्या गप्पा सांगणार नाही। जे माझ्या गुरुनी तुम्हाला मला जे शिकवलं ते तुमच्यापर्यंत मांडण्याचा मी प्रयत्न करतोय। लक्षपूर्वक ऐकलं तर लक्षात येईल। मायबाप चित्रगंधा नावाची गवळण आहे, आज पुढे ना चित्रगंधा नावाची गवळण आहे। देवाला सांगते देवा नको ना जाऊ मथुरेला, नंदा अंगणी
अशी स्थिती आणि अवस्था आहे. अशा वेळेला चित्रगंधा सांगते देवा नको ना जाऊ, नको ना जाऊ. आता आमच्या जीवनामध्ये हा सर्वात मोठा अभाव असेल, तो निघून चालला आणि कोणाच्या बरोबर बघायचं. त्यावेळेला कृष्ण कन्हैया सांगता चित्रगंधे सांग तुला सत्य शेवटी काय बरं देऊ की जेणेकरून तू माझा रस्ता अडवणार नाही. सांग तुला काय पाहिजे. चित्रगंधेने सांगितलं देवा असं जर तू म्हणत असशील तर माझी एक अपेक्षा आहे, आकांक्षा आहे, इच्छा आहे, कृष्ण आहे. काय इच्छा आहे रे, काय इच्छा आहे चित्रगंधे. सांगितलं काहीच नाही, माझ्या घराच्या समोर फक्त एका मिनिटाकरता रथ थांबव. किती वेळा करता? एका मिनिटाकरता. लक्षपूर्वक ऐका. पराकुटीतली भक्ती भागवताने आपल्याला शिकवली. विनोदाचा भाग सोडा, परंतु आपल्याला सर्वांना पदरात बांधून घेऊन जाता येईल असा दृष्टांत आहे. किती मोठा भाव लागतो तेव्हा जेव्हा आपला होतो. आपण सकाळी 1 घंटा देव पूजा करतो तर सगळ्या गावावर भारी भरतो. माझं देवघर सगळ्या गावात मोठे आणि माझ्यासारखी देवपूजा कोणी करत नाही. सकाळी 4 वाजता आपण जर पाणी देवाला घालतो तर त्याचा अहंकार बाळगतो. तुमच्याच करता नाही की जे आहे ही जी वेगळी भक्ती आहे ती अहंकारी भक्ती आहे. प्रवृत्त होत नाही. देव कधी कृपा करत नाही, संत कधी कृपा करत नाही, लक्ष्मी कधी पाणी भरत नाही. लक्षपूर्वक ऐका. किती मोठा भाव लागतो. पुढे आस चित्रगंधा नावाची निवड. देवा एका मिनिटाकरता रथ थांबवणा. देवा एका मिनिटासाठी रथ थांबवला गेला. गावात भगवंताचा रथ आला आणि समोर चित्रगंधेच्या घराच्या समोर रथ थांबला. आता चित्रगंधा घरात गेली आणि चित्रगंधेने घरात जाऊन तबक आणलं. तबक आणि त्या तबकामध्ये मोरपंख आहे. काय होते तिकडं? मी इकडं सांगून महाराजाचा पर घाम निघतो. तिकडे चहा सगळ्यांना मिळेल, काळजी करू नका. भाऊ 2-3 बघून शिल्लक ठेवा. इकडे लक्ष द्या माझ्याकडे. ते करतील चहा आपल्याला. विठ्ठल माझं उदाहरण इथपर्यंत येऊ द्या. लक्षपूर्वक माईबाप घडलेला वृत्तांत आहे. चित्रगंधा सांगते देवा माझ्या घराच्या समोर किती वेळा करता? फक्त एका मिनिटा करता थांब. क्षणभरावरती देवाची द्वारी क्षणासाठी थांब. काही हरकत नाही. चित्रगंधे देवाने इच्छा पूर्ण केली. रथ थांबला. चित्रगंधा घरात गेली. घरात गेल्याच्या नंतर चित्रगंधेने तबक आणलं. त्या तबकामध्ये मोरपंख आहे आणि मोरपंख दिसला आणि चित्रगंधेने त्या ठिकाणी आपल्या मातीच्या भिंतीवरती, बरोबर महिला मंडळ, मातीच्या भिंतीवरती चित्र काढायला सुरुवात केली. देवाचं चित्र काढते. मोरपंखापासून सुरुवात झाली. देवाच्या कमरेपर्यंत चित्र काढलं. नवले महाराज हुबेहूब देवाचं चित्र काढलं आणि चित्र काढून संपवलं. ज्यावेळेला चित्र काढून संपवलं त्यावेळेला देवाला सांगितलं देवा एकदा चित्राकडे डोळे भरून पाहाय. देवानं चित्राकडे डोळे भरून पाहिलं. सांगितलं चित्रगंधे झालंय चित्र काढणं? हो झालंय. गुरुजी म्हणले देवा चित्र पूर्ण झालं नाही. चित्रगंधे तुला एवढा सुंदर चित्र काढता येतं. एवढं सुंदर चित्र काढता येत असताना देखील तू देवाचं चित्र कमरेपर्यंत का बरं काढलं? त्यावेळेला ती चित्रगंधाची उत्तर देते ना ते लक्षपूर्वक ऐका. चित्रगंधा सांगते देवा तुला काय माहित आहे भक्ताचा भाव किती असतो? तुला काय माहित आहे संत वृत्ती काय असते? तुला काय माहित आहे गोपी भाव काय आहे? देवा पुढे आसू येण्याच्या करता चित्रगंधा देवा तुला त्या तुझे पाय त्या ठिकाणी मी काढले याचं कारण सांगू? अक्रूरजी या माझ्या देवाला पाय का काढले याचं कारण सांगू? हा चित्रगंधे सांग. ऐका अक्रूरजी या देवाला जर मी पाय काढले असते तर जसा तुमच्या रथातला कृष्ण जसा तुमच्या बरोबर मथुरेला येतोय तसंच माझ्या या भिंतीवरचं चित्र याला जर मी पाय काढले असते तर या भिंतीवरचं चित्र सुद्धा तुमच्या रथाबरोबर चालायला लागलं असतं. पण याला पायच काढले नाही. याला म्हणतात पुढे आस उरे उच्च कोटीतला भाव लागतो. प्रतिमेचा देव खरा करण्याकरता संत चित्त लागतं. हृदय ज्ञान भरलेलं लागतं आणि भक्ती ज्ञान वैराग्यानं ओत भरून हृदय असेल तर त्याच्या जीवनामध्ये मनगीता त्यांचे दास अर्थात उद्धारता जर असेल आणि स्वातंत्र्य जर असेल भगवंताची कृपा अटळ आहे. विठ्ठल विठ्ठल